राय माननीय तुकाराम पाटील किसम पाटील मुरकुंडे यांचं वय 80 वर्षाचं आहे। ते हे 5/8/2026 पासून सत्याग्रह आंदोलनाला बसलेले आहे आणि हे आंदोलन 10 तारखेपर्यंत सत्याग्रहाचं आंदोलन चालणार आहे। त्यानंतर अमरण अन्न त्याग आंदोलन ते करणार आहे अशी त्यांची भूमिका आहे। आणि आज या महाराष्ट्रामध्ये फक्त बावनकुळे ह्या बोगस महसूल मंत्र्यामुळे या 80 वर्षाच्या शेतकरी राजावर हे दिवस आलेले आहे। बावनकुळे जो मंत्री आहे याला कुठलाच तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी मोजित नाही, त्याला मोजित तो फक्त म्हणतो यू करेंगे त्यू करेंगे। ह्या बावनकुळेच्याच काळामध्ये मराठवाड्यामध्ये 465 आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या। बावनकुळेच्या काळामध्येच 2 ते 3 कोटी जे काही घोटाळे आहे, कोटीचे महसूल घोटाळे अनुदान घोटाळे हे बावनकुळेच्या काळामध्ये झाले। जे काही जमिनी जे काही 143 चे प्रकरण आहे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये इथे SIT नेमलेली आहे, ही सुद्धा बावनकुळेच्या काळामध्ये झाली। बावनकुळेच्या काळामध्ये महसुली घोषणा खूप झाल्या, पण वस्तुस्थिती कन्नड तालुक्यामध्ये बावनकुळे महसूल मंत्री जे आहे यांना कलेक्टर छत्रपती संभाजीनगरचे हे मोजत नाही, कारण की बावनकुळेच्या महसूल विभागामध्ये अनेक त्रुटी आहे। हेच 81 82 83 जो काही 7/12 आहे या दुरुस्तीसाठी संबंधित हे 5वं आंदोलन आहे। तरी सुद्धा बावनकुळे हे तहसीलदाराकडे स्ट्रिक्टली लक्ष देत नाही। फक्त बावनकुळे जो आहे एक घोषणा मंत्री म्हणून महसूल मंत्री म्हणून हे फेमस आहे। शिवरस्त्या संदर्भात त्यांनी जे काही भूमिका घेतल्या या भूमिका माननीय जे काही अहिल्यानगरचे शेतकरी आहे पवळेजी हे मुंबई उच्च न्यायालयात गेले। मुंबई उच्च न्यायालयाच्या तंबीच्या नंतर बावनकुळेला सुचलं का शेतकऱ्याच्या रस्त्यासाठी काय करावं, व त्यानंतर हे GR निघाले। त्याच्या आधी बावनकुळे झोपलेले होते आणि आता बी आमची इशारा आहे बावनकुळेला व बावनकुळेचे जेवढे काही पिल्ले जे पिल्ले का बावनकुळेला मुंगसपूरला घेऊन आले होते हेलिकॉप्टरनं, तिथे ते हेलिकॉप्टर जिथे उतरलं का त्या भामट्या बाबानच 22 एकरचा महसूल घोटाळा केलेला आहे आणि त्याचे चाटुगुरी या बावनकुळेचे पिल्ले करतात। म्हणून माझी बावनकुळे व त्यांच्या पिल्ल्यांना इशारा आहे का मी स्वतः बावनकुळेची अंत्ययात्रा वाजित गाजित मंगळवारी सर्व लोकसंख्ये सगळ्या देखत वाजित गाजित आम्ही काढणार आहे। बावनकुळे हा बावनकुळे नावाचा महसूल घोटाळा करणारा माणूस आहे। जर त्या माणूस जर महसूल मंत्री असेल तर ह्या माणसाला का बरं उपोषणाला बसावं लागत आहे? परत त्यांचा कुठलाच वचक छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यात नाहीये व अनेक तलाठी मंडळ अधिकारी व अनेक काही लोक आहे का ते घोटाळे करता, ते बावनकुळेला मोजत नाही। जर बावनकुळे जर खरंच मर्द महसूल मंत्री असेल तर त्यांनी या उपोषणाची दखल घ्यावी। म्हणून बावनकुळेची अंत्ययात्रा आम्ही मंगळवारी काढणार। आमचा शेतकरी जर या महसूल विभागामार्फत जर इतका पीडित असेल तर मी बावनकुळेची मंगळवारी अंत्ययात्रा काढणार आणि जर बुधवारी त्याची अंत्ययात्रा काढून मी जर न्याय नाही मिळाला तर आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ते म्हणता ना मुख्यमंत्र्याच्या आदेशानं महसूल मंत्री
यांनी निर्णय घेतला, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याची सुद्धा प्रेत यात्रा अंत्ययात्रा काढू. आम्ही इशारा देतो आणि आम्ही जे बोलतो ते करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय.